चला सामना सुरू होणं गरजेचं आहे. सामना क्रमांक 4 मैदानाच्या मध्ये सुरू होतोय. त्याचबरोबर शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख, माजी सरपंच, पीटीपीएल विजेत्या करंडकाचे संघ मालक बारामती या संघाचं संघ मालक होतं घेतलं होतं आणि इम्रान पठाणच्या एका षटकाराच्या जोरावरती 5 धावसंख्येने पीटीपीएलचा करंडक ज्यांनी पटकावला होता ते आदरणीय सरपंच प्रमोद काळे साहेब यांच्या वतीने सुद्धा माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांना मी धन्यवाद देईल. सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. उत्तरेश्वर स्पोर्ट्स समोरच्या बाजूला शिवा गोलंदाज तयार. इथे पहिला चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. धावाची संधी आणि इथे एक धाव पळून पूर्ण केली गेली. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. शिवाचा पहिला चेंडू फुल टॉस होता. डान्सिंग डाऊन द विकेट होता. खूप पुढे जात नंतर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू शरीरावरती बॅटवरती लागला आणि तदनंतर आपण एक सिंगल आली. धापरेकळ झालेली जी काय सुरुवात आहे, एक धाव उत्तरेश्वर स्पोर्ट्स या संघाची आपण पाहतोय. प्रत्येक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. उत्तरेश्वर स्पोर्ट्स आणि सोमेश्वर स्पोर्ट्स यांच्यामध्ये हा सामना आपण पाहतोय. सोमेश्वर संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीचं निमंत्रण उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाला या दरम्यान जे दिलंय. आघाडीची जोडी जर आपण पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये अनुराग स्वेन आणि चेतन पवार ही जोडी आहे. तर शिवा गोलंदाजी मार्कावरती आपण पाहतोय उजव्या हाताने मार्क. इथे मात्र अनुरागच्या पाठमधून चेंडू कव्हरला खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. अनुरागला परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला. अनुराग बाद होताना या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय नवीन फलंदाज प्रशांत बोडके मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाद झालेला फलंदाज त्याचं नाव आहे अनुराग. पण फलंदाजीला केव्हा लागणार आग ज्याच्यातून मात्र सोमेश्वर संघ होरपळून निघेल. एक मोठी धावसंख्या केव्हा भरली जाईल उत्तरेश्वर स्पोर्ट्स क्लब करून ते मात्र आपल्याला पाहिजे. इथं पहिला फलंदाज बाद झालाय. अनुरागच्या रोपाने धक्का क्रमांक बसला गेलाय आणि धावफलकावरती धावसंख्या ज्या आहे त्या 2 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोमेश्वर आपण पाहतोय पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. 9 धावसंख्येने अगदी पराभव स्वीकारावा लागला होता. आता आपल्याला पाहिजे की उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघामध्ये जे फलंदाज खेळत आहेत या फलंदाजांना रोखण्याचं काम या सोमेश्वर संघातील गोलंदाजाकडून कशा प्रकारे केलं जाते ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार. उजव्या हाताने मारा. इथे फुलटा चेंडू. इथे आपण पाहतोय चेंडू फलंदाज बाद. फलंदाज बाद. लेग बी फोरची शिकार. धक्का क्रमांक दुसरा. दोन फलंदाज लागोपाठचे बाद. एस्टनवरती असणारा फुलटॉस चेंडू शरीरावरती या दरम्यान जो चेंडू लागला गेला. बाद व्हावा लागलं ते चेतन पवारला. तर नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये अनिकेत गावडे मैदानाच्या आत. तर त्याच्या जोडीला असणारा दुसरा फलंदाज आपण पाहतोय तो प्रशांत बोडके. एक बोडके आहेत, एक गावडे आहेत. गावडे जी फॉर गावडे नाही का, जी फॉर जिनियस, जिनियस फॉर तेजस. धाबरा धाव संख्या तयार.
2 बाद 2 धावा आणि इथे हॅट्रिक बॉल शिवा ऑन हॅट्रिक मार्क. पाहूया शिवा हॅट्रिक पूर्ण करणार का. अजून कुणी हॅट्रिक केलेली नाही आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय डाव्या एसटीच्या बाहेर आहे चेंडू. वाईट बॉल आहे. हॅट्रिक पूर्ण होणार का ते मात्र आपल्याला पाहायचंय. शिवा गोलंदाजी मार्गावरती तयार आहे. अजूनपर्यंत हॅट्रिक मात्र या स्पर्धेमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. दोन विकेट नंतर एक व्हाईट बॉल पडलाय. आणि इथे चेंडू हवेत. इस मतलब की दुनिया में कौन किसका होता है. इस मतलब की दुनिया में कौन किसका होता है और जिस पे ज्यादा भरोसा करो साला वही धोखा देता है. सोप्पा झेल होता. त्या झेलाखाली क्षेत्ररक्षक होता. त्याने सगळ्यांना 10च्या 10 खेळाडूंना सांगितलं होतं का हा झेल माझा आहे. पण चेंडूने सांगितलं मी तुझ्या हातात येणार नाही. इथे जे जीवदान लाखोपाठचा तिसरा फलंदाज बाद करण्याचं जे काही स्वप्न होतं शिवाचं ते धुळीला मिळालंय. एक सिंगल येईल. धाबाला धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 5 धाबा. धावफलक करू द्या आपण. 2 बाद 5 धाबा. की चेंडू झेल सुटल्यानंतर चेंडू जरी इथे ग्रासवरती पडला असेल गवतावरती जरी पडला असेल इथं धूळ कुठे जरी नसेल पण शिवाचं स्वप्न धुळीला मिळालं हे तितकंच महत्वाचं. आता बोललेलं खूप मनावर घ्यायचं नाही पण जर कदाचित छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांना जर मावळ्यांनी अशा प्रकारची मदत जर केली असती तर मला नाही वाटत स्वराज्य निर्माण झालं असतं. एक चांगली लढाई देणारे मावळे होते त्या काळामध्ये. आदित्यकडून झेल सुटला गेलाय. अर्थात तो झेल सुटण्याचं कारण पण असेल. समोर सूर्याची किरण पण आहे. कधी कधी खूप महत्वाचा झेल असेल ना तर त्यावेळेस दबाव खूप मोठ्या प्रमाणात असतो. सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे असतं आणि अशा प्रकारचे झेल सुटले जातात. IPL मध्ये जर विराट कोहलीकडून जर 2-2 3-3 झेल जर एका सामन्यात सुटत असतील तर आदित्य काहीच नाही. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये झेल सुटणं झेल होणं आणि झेलाच्या बाबतीत किंवा क्रिकेटच्या बाबतीत आपण खूप सारी चर्चा पण करू शकतो. नवीन गोलंदाजी मार्गावरती आलाय स्वतः सुरेश खांदवे. यावेळेस अगदी सचिन दुरेकरला मात्र थांबवले. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदरता खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी असेल इथे चेंडूची फिकीपर्यंत घेतलेले एक सिंगल. धाबले एकीकडे पुढे जाईल. धाबलेकवरती धावा संख्या 6 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान जे चालू आहे ते दुसरं. धाबराक धावसंख्या आपण पाहतोय जी आहे ती 6 धावा आहे. 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक दुसरं चालू असताना पंचाकडे खूप मोठा अपीलमध्ये उत्साह जबरदस्त आत्मविश्वासाचा अभाव या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. वास्तविक पाहता अगदी आपण पाहतो की इथे आक्रमण उत्कर्ष स्पोर्ट्स संघाकडून केले जाणार की नाही की सिंगल डबलवरती जास्तीत जास्त भर देत इथं मोठी धावसंख्या उभारली जाते ते मात्र आपल्याला पाहायचं. चेंडू हवेत असेल आणि इथे मात्र झेल होऊ शकला नाही. चेंडू पोहोचते सीमा रेषेच्या जवळपास. तिथे 2 धावा येतील. 2 धावा वाचवल्या जातील. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती या दरम्यान तो पाहायला मिळतो सचिन. तिथे झेल होऊ शकला नाही. धाबराक धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल ती आता 8 धावा.
धापलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 रन, 8 वरती धापलक आहे. गोलंदाज तयार, पंचांच्या डाव्या त्याला पार करून इथे फाईन लेगला चेंडू खेळून करायचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती परफेक्ट मिडल होऊ शकला नाहीये. इष्टरक्षक आपलं काम सुंदररित्या पार पाडतोय. धापलकावरती धावत संख्या जर आपण पाहिली तर ती असेल आता स्थिर आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू असताना 8 धावा आहेत आणि धक्के क्रमांक जे बसले गेले ते 2 आहे. 2 बाद 8 धावा आहे. उत्तरेश्वर स्पोर्ट्स प्रथमतः फलंदाजी करत असताना या दरम्यान गॅपमध्ये चेंडू फुल पॉवरफुल सक्सेसफुल और ब्युटिफुल 4 रन. सूर्यप्रकाशचा चौकार आहे, ज्या अनिकेतचा एक झेल सुटलेला आहे. त्याच अनिकेतने जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतला. तिकडे पलीकडच्या बाजूला आमचे कार्तिक शिवशाहीचा असणारा मात्र खूप मोठा फॅन, खूप मोठा डान्स त्याचाही मात्र आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप जोरात नाही पण थोडा थोडा का होईना पण डान्स करताना कार्तिकला आपण पाहतोय. सकाळीच कार्तिकने येताना एक थंडीची बाटली माझ्यासाठी घेऊन आला, मला पप्पांनी पाठवली. म्हणलं थँक्यू. प्रेम आहे. इथे मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जाईल हवेत. इथं क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. मला घाबरला. दुसऱ्या क्रमांकाचं संपलं गेलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा संख्या जी आहे ती 12 धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रसन्न देसाई. प्रसन्न देसाई प्रसन्न देसाई नवीन गोलंदाज मार्क करतील सचिन दुरेकर. संपूर्ण मग शिवा येतोय मला वाटतं परत येतो कंटिन्यू मारा करण्यासाठी. इथं आपण पाहतोय आमचे रमेश नाना निंबाळकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्या समेत अगदी आपण आदरणीय आमचे मंगेशजी निंबाळकर आहेत, दत्तात्रय खांदवे साहेब निश्चितप्रमाणे ठिकाणी जे आहेत. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि सकाळपासून थंडगार हवेची जी काही आपण पाहतोय जी केव्हा ही थंडगार हवा अंगाला स्पर्श करून जाईल आणि आता थंडगार हवेला सुद्धा सुरुवात झालेली आहे. चला शिवा, थोडीशी घाई करणं गरजेचं असेल शिवा, कारण 2 वाजता म्हणजे 2 वाजलेत. 2 वाजता आपल्याला 5वा सामना सुरू करायचा आहे. इथं 4था सामना चालू आहे. त्यातलं षटक क्रमांक पहिल्या डावातलं 3रं सुरू होतोय. थोडा वेळ वाचवा. स्ट्राईकला आहे प्रसन्न देसाई आणि गोलंदाज शिवाजी बनकर. फलंदाज बाद. प्रसन्न देसाई यांच्या रूपाने धक्का. रिव्ह्यू घेतलाय. इथे फलंदाज बाद आहे की नाही मात्र पाहिलं जाईल. फलंदाज बाद. रिव्ह्यू अनसक्सेस. वास्तविक पाहता इथे आपण जर पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक बसला जाईल तो आता 4था फलंदाज बाद आहे. धापलकावर धावसंख्या जी आहे ती 12 धावा आहेत. शिवाजी बनकरला अजून एक यश येताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल निखिल
जाधव हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. पफ्या निखिल जाधव त्याच्या स्टान्सवरून निश्चितप्रमाणे सांगू शकेल की तो ज्या वेगाने मैदानाच्या आतमध्ये गेलाय की तो त्याच्या कामामध्ये नेहमीच 19-20 करत नाही. द्यायचे तर 100% द्यायचे. आणि कदाचित एक असा अंदाज सांगतो की हा जो निखिल आहे हा नेहमी ॲग्रेसिव्ह असणार आहे. असा असणारा निखिल. निखिलच्या चेहऱ्यावरती हास्य कधी कधी पाहायला मिळतं. असा असणारा निखिल जो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि आता त्याला त्याची आक्रमकता दाखावी लागणार आहे. आपण पाहिजे मैदानाच्या आतमध्ये धापरा का धावसंख्या 4-12. गोलंदाज तयार. शिवा गोलंदाजी मला कधी तयार असणार आहे. त्याच्या 12व्या खेळाच्या भूमिकेमध्ये मयूर शेठ मुरकुटे स्वतः आहेत. नुसते मयूर नाही, मयूर शेठ मुरकुटे आहेत. गॅलरी सौजन्य मात्र ज्यांच्या माध्यमातून आहे. लोहगावातला माझो कॅफे जो प्रसिद्ध आहे त्याचे असणारे मात्र हे ओनर आहेत. चेंडू डॉट त्या विषयाकडे आपण नंतर जाऊ. आता भेटणं मुश्किल आहे. मयूर मुरकुटे जे आहेत, मयूर शेठ मुरकुटे या स्पर्धेच्या निमित्ताने 12व्या खेळाची भूमिका बजावत आहेत उत्तरेश्वर स्पोर्ट्स या संघाकडून. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आम्हाला गॅलरी सौजन्य सुद्धा या स्पर्धेला लाभलेला आहे. उत्तरेश्वर करंडकाला या दरम्यान गॅपमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न. या दरम्यान मात्र क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. माझो कॅपचा खणखणीत चौकार. मला कोणीतरी सांगितलं माझो कॅफेमध्ये पोहोचण्यासाठी 2-2 तास वेटिंग असतं. मी 3 दिवस वेटिंगला 3 दिवस. आजचा 3रा दिवस आहे, अजून कॅफेत नाही. 10 का धावसंख्या आपण भाऊ चौकाराच्या रोडे वाढली जाईल. संघाची धावसंख्या 17 धावा धावफलक करते. निखिल बाबर काळजी करू नका, संध्याकाळी तुम्हाला कॅफेत नेणार आहेत मयूर शेठ, काळजी नका करू. 17 धावा आहेत. 4-17. इथे मात्र चेंडू कव्हरला पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फलंदाजी प्रशांत बोडके आपण पाहतोय. प्रशांत घोडके प्रशांत लाखोपटच्या 2 चौकार आपण त्याच्या दरम्यान पाहिलेले. आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फडका, परंतु क्षेत्ररक्षक तिथं चेंडू खाली. धक्का क्रमांक 5वा. 5-21. या ठिकाणी पॅव्हिलियन सौजन्य देणारे आदरणीय अतुल शेठ खांदवे स्वतः मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिजे. ऑर्गनायझर आहेत अतुल खांदवे, जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आपल्याला जे पाहायला मिळत आहेत.
इथे फलंदाज बाद झालाय तो प्रशांत. तर आता जबाबदारी निखिल बरोबर आणि त्याचबरोबर अतुल या दोघांच्या खांद्यांवरती असणार आहे. ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो आहे. अनिकेत निंबाळकर आणि पलीकडच्या बाजूला श्रीनाथ शेट निंबाळकर जे आहेत त्यांचा सगळा मित्रपरिवार खूप चांगल्या प्रकारचं काम गेली 3 दिवस करतोय. अजून 7 दिवस करायचं हे पण लक्षात ठेवा की ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये अन्न नेणं प्रत्येक डावात 3 षटकानंतर ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय किंवा तिसऱ्या षटकात एखादा फलंदाज बाद झाला तर तिथं मात्र ड्रिंक ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर ते एकमेव अशा काही व्यक्ती असतील की ज्यांना सामना चालू असताना मैदानाच्या आतमध्ये जाण्याची परवानगी. बाकी सामना चालू असताना ऑर्गनायझर जाऊ शकत नाही. सामना चालू असताना ना सुवरर ना कॉमेडेटर ना प्रेक्षक ना एखादा चाहता ना तिसरे अंपायर मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. टोटल स्कोर आहे 21 लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 बाद 21 धावा आहेत. 3 षटकं संपलेले. स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आगमन झालेलं आहे स्त्री 11 हा संघ आपण नेहमी पाहतो. त्याचबरोबर आता सूरज दादा निंबाळकर या संघाचे असणारे कॅप्टन ॲस्पायर कंपनी ज्या व्यक्तीच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंना रोजगार निर्माण झालेला आहे. मयूर स्पोर्ट्स आदरणीय आमचे संदीप कदम सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. सिंहगड करंडकाचे आयोजक आदरणीय महेश भाऊ शिंदे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. पुणे टेनिस क्रिकेट विश्वातला कोहिनूर हिरा गोलंदाजीतला असा असणारा फिरकीचा माहीम हिरा हेमंत उत्तेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर सूरज गायकवाड लेफ्ट हँड बॅट्समन या ठिकाणी आपल्या पुणे टेनिस क्रिकेट विश्वातले या चारही मित्रपरिवाराचं मनपूर्वक स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पंचाकडे खूप मोठं अपील केलंय आणि अपील पंचाने फिटावून लावलं गेलंय. लेग पायचीवर पण एक सिंगल असणार आहे. धापलक 22. 5 बाद 22 धावा धापलकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धापलक धावसंख्या आपण पाहतोय निश्चितप्रमाणे इथे एकने पुढे जाईल. संघाची धावसंख्या ती 23 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सगळ्याच अगदी मित्रपरिवाराचं मनपूर्वक स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. इथे मात्र चेंडू सुंदरता खेळला आहे. आलेला जो मित्रपरिवार आहे त्यांना एक सलामी असेल. अतुलच्या बॅटमधून आपण पाहिले इथे एक षटकार जो खेळला गेला आणि कदाचित प्रयत्न असेल. मी जिथं पॅव्हिलियन दिलंय ना त्याच पॅव्हिलियन मध्ये मला एक षटकार खेळायचा. यावेळेस थोडासा अलीकडे पडलाय. हो या दरम्यान
अगदी आपण पाहतोय चेंडू बॅटवरती मिडल झाला नाही, एक सिंगल आली, धाबा एकीने पुढे जाईल. धाबा कधी धावा संख्येची आहे ते 30 धावा आहेत 5 गड्यांच्या मोबाईलमध्ये. 30 धाबा धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चेंडू पोचेल सीमारेषेच्या बाहेर, निखिल जाधवच्या आतमधून खणखणी षटकार. धाबराका धावसंख्या षटकार जर्मन वाढेल. 36 धावा आहेत 5/36. चौथं षटक चालू असताना आक्रमकता अतुलची आणि निखिलची. परत एकदा आपण पाहतोय चेंडू सुंदरता खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू खेळला गेला, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती आला, क्षेत्ररक्षण सुरेख असेल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि त्या 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. धाबा 2 पुढे जाईल. धाबा फलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोचते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5/38 धावा धावफलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. डाव सांभाळलाय अतुलने आणि डाव सांभाळलाय निखिलने. व्यासपीठावरती आपण पाहतोय आदरणीय आमचे संदीप कदम सर यांनी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय आमचे महेशभाऊ शिंदे आहेत, सिंहगड करंडकाचे आयोजक हेमंत उत्तेकर आहेत, सूरज गायकवाड आहेत. हा सगळा मित्रपरिवार. आणि विशेष म्हणजे काय महेशभाऊ, हा सगळा मित्रपरिवार पाहुणा नाही, घरच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये घरची टीम उपस्थित झाली, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत असेल. कारण सूरजदादा निंबाळकर या नावाने खेळणारे हे सगळे खेळाडू आहेत, आज या क्रिकेटच्या स्पर्धेला उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक स्वागत केलं, हार्दिक हार्दिक स्वागत करणार आहे. नवीन गोलंदाज सचिन दुरेकर गोलंदाज मार्कावर या दरम्यान आपण पाहतोय. स्ट्राईकला असेल अतुल खांदवे. गोलंदाज मार्कावर तयार. पंचांना पार करून या दरम्यान क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू मात्र विसावलाय. अतुलला परतावा लागेल. धक्का क्रमांक 6. हे आत्ताचं जे गीत लागलं ना, मैंने देखा तूने देखा क्या देखा, एक दुश्मन दोस्तों से भी प्यारा आहे. सोमेश्वर संघ मैदानाच्या आतमध्ये जो काही क्षेत्ररक्षण करतोय त्यांच्या विरोधात असणारा खेळाडू जो आहे, जो मैदानाच्या आतमध्ये आता पोहोचलाय, त्याचं नाव आहे योगेश. आता जरी आपल्या विरोधात असेल, आपला जरी आता दुश्मन असेल, पण तो कॅप्टन कूल आहे. कदाचित त्याच्यासाठी हे गाणं डेडिकेट असेल. कॅप्टन कूल योगेश. पाहूया. हा फक्त विनंती एवढीच असेल, मला 10 दिवस थांबायचे. आज फायनल डे करू नका माझा. मी चुकून काहीतरी वेगळं नाव सांगायचे, मी पुकारायचो, लाईव्हला आवाज जायचा आणि मग बरं असू नको. 10 दिवस मला थांबू द्या. गोलंदाज तयार असेल. गोलंदाज मार्कावरती सचिन दुरेकर. इथे मात्र योगेशच्या पाठमध्ये चेंडू काऊ कॉर्नरला खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, तिथे 1 धावेल. धावसंख्या वाढला जाईल. संघाची धावसंख्या चेंडूची विकेट थोडीशी खराब आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या दरम्यान नकार दिला होता. एकच धाव. धापरक एकडे पुढे जाईल. धापरक धावसंख्या 39. 6 फलंदाज बाद. 5वं षटक चालू असताना एका मैदानावरचा एक किस्सा आहे, तो मी हे षटक संपलं की नक्कीच तो किस्सा सांगेल. की एखादा व्यक्तीचा नामोल्लेख करत असताना तो नामोल्लेख व्यवस्थित होणं किती गरजेचं असतं. या दरम्यान चेंडू पोचेल डान्सिंग डाऊन द विकेट आणि एकाच नावावरती विकेटला षटकार खेळला.
एक षटकार आला, षटकाराच्या पर्यंत आपल्याला वाढला 45. 5वं षटक चालू असताना 45. परत एकदा हा लागोपाठचा दुसरा षटकार आहे. एक्कावन्न धावा धापा करती 51 रन. 51 वरती धाबा लागे. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. धाबा करती धाबा संख्या 51 धाबा आहेत. 6 फलंदाज बाद आहे आणि इथे लागोपाठचे 2 षटकार खेळलाय सचिन दुरेकर. सॉरी, सचिन दुरेकरला मात्र 2 षटकार या दरम्यान जे खेळले. निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सचिन वरती आक्रमण या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. आणि या दरम्यान स्क्वेअरकटचा लाच्या बाप फटका क्षेत्ररक्षण सुरेख असेल. 1 धावा आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी मात्र केला गेला आणि फलंदाज बाद होईल. योगेश कॅप्टन कुलबाद. संख्या 52 धावा. राम मैदानाच्या आत उर्फ बाळा हा मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. पण सोमेश्वर संघाला त्याला बाळा म्हणून अजिबात चालणार नाही, कारण तो आक्रमक असणार आहे आता, कारण शेवटचे काही चेंडू या डावातले बाकी असणार आहेत. इथं धापाल्यावरती धावसंख्या आपण पाहतोय निश्चितप्रमाणे जी असणार आहे ती 52 धावा आहेत. एकूण फलंदाज बाद आहेत 7. षटक क्रमांक 5 चालू आहे. योगेश निखिलकडे स्ट्राईक राहावी म्हणून स्वतःच दिलेलं बलिदान आहे. पाहूया उजव्या हाताने हलक्या हाताने चेंडू या दरम्यान गॅपमध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न केला जाईल. एक सिंगल घेतली जाईल आणि धापाल्यावरती धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या जी आहे ती 53 धावा. 7 फलंदाज बाद. 5 षटकं संपली गेली. 53. 53 धावा आहेत. 7 बाद 53. शेवटचं षटक आता टाकलं जाईल. काय झालं, एकदा संदीप सर एका क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मैदानाच्या आतमध्ये एक छोटंसं झाड होतं आणि त्या झाडावरती एक मुलगा बसलेला होता. तर त्याला बऱ्याच वेळा ऑर्गनायझरने सांगितलं की खाली आहे खाली आहे, त्याचं नामोल्लेख केला. मला पाठीमागून कोणीतरी येऊन सांगितलं त्याचं ते नाव नाही आहे, त्याचं टोपण नाव हे. मी त्याचं टोपण नाव घेतलं आणि तो पटकन खाली उतरला. मी खुश झालो. म्हणलं चला, कधी कधी खरं नाव सांगितलं का लक्षात राहत नाही. आणि मग टोपण नाव घेतलं आणि तो खाली आला. खाली उतरून तो माझ्याकडे आला. म्हटलं तुम्हाला नाव कोणी सांगितलं? म्हटलं पाठीमागचे. म्हटलं हे माझं नाव नाही आहे. म्हटलं मग माझ्या वडिलांचं नाव आहे. त्याच्यामुळे भीती एवढीच आहे, तुम्ही निकनेम सांगतायत ते फक्त काळजीपूर्वक सांगा. सांगणारा लक्षात राहणार नाही, पण बोलणारा पक्का लक्षात राहील. धापरा का धावसंख्या 53 आहे. आणि विशेष म्हणजे संदीप सर पहिल्यांदाच त्या गावात कॉमेंट्रीला गेलो होतो. असं पण नाही की खूप जुनी ओळख होती, सगळं गाव नवीन होतं. 7 बाद 53. पण मजा आली. आपल्याच पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातली क्रिकेटची स्पर्धा होती. धापरा का धावसंख्या जी आहे 53. 7 बाद 53. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती सचिन इताफे गोलंदाजीवरती तयार आहे. या दरम्यान पहा निखिलच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचेल फाईन लेगला. सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. उत्तरेश्वरचा चाहता वर्ग पहा. पलीकडच्या बाजूला आमचे छोटे छोटे सगळे कलाकार आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सपोर्ट पण आहे पलीकडच्या बाजून. फलंदाजांसाठी मात्र खूप मोठी वाहवा या सगळ्या लहान लहान मुलांकडून केली जाते. चौकार आलाय. 57 धावा आहेत. 7 बाद 57. 5 चेंडू अजूनही टाकायचे बाकी आहेत.
या दरम्यान उजवेटीच्या बारासा बाहेरचा चेंडू दुर्बल खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक चेंडूवरती आलाय. इथं एक धावेल दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार आहे का? नकार दिला जातोय. धाबलेक एकीने पुढे जाईल. धाबलेक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती आता 58 धावा. 58. 7 फलंदाज बाद आहे. आता स्ट्राईकला पोहोचलेला फलंदाज आहे त्याचं नाव राम आहे. हा राम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीमध्ये कसे करतोय काम. हा चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचे अजूनही चेंडू 3 यायचे बाकी आहेत. राम स्ट्राईकला आहे. काय करामत मैदानाच्या आतमध्ये केली जाईल ते आपल्याला पाहिजे. परत एकदा गोलंदाजी मार्गाची तयार. फुल टॉच चेंडू परंतु इथे डाव्या एसटीच्या बाहेर असेल. व्हाईट बॉल. धाबलेक वाढेल. व्हाईट बॉलच्या रूपाने संघाची धावसंख्या 59. आजच्या दिवसभरातलं सर्वाधिक मोठं रेकॉर्ड जे आहे 64चं आहे. बरोबर. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू लगोरी दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूवरती आला. 1 धाव आणि धापलेकावरती संघाची 60वी पूर्ण झाली. 60 धावा. 60 धावा धापलेकावरती आपण पाहतोय. अजूनही चेंडू यायचे बाकी आहेत. ते 2 चेंडू यायचे अजूनही जे बाकी असणार आहेत. बघूया गोलंदाजी मार्गाची तयार असेल. उजव्या हाताने पंचांच्या डाव्या हाताला पार करून गोलंदाजी मार्गाची तयार आहे. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे हवेत असेल. शतरक्षक दूरवरती. या दरम्यान एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न. इथं चेंडू हातातून सटकलाय. 2 धावा. धाबलेक धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या 62. लॉस ऑफ 7 विकेट. आज काही खरं नाही माझं. आज खूप प्रेमाचा वर्षा होते माझ्यावरती. गोलंदाज इथे उजव्या एसटीच्या बाहेर असेल. व्हाईट बॉल. धापलक 63. यानंतरचा होणारा जो काही सामना आहे त्या सामन्याचा टॉस सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यामुळे टॉस साठी बोट टीम या ठिकाणी जे येणार आहेत त्या मॅच कडे आपण जाणार आहोत. यानंतरचा होणारा सामना अमर युवा प्रतिष्ठान आणि लोहगावचा राजा उत्तरेश्वर. ओ लो फुलटा चेंडू होता. इथं 1 धाव इथं आपल्याला पाहायला मिळाली. धाबलेकाची धावसंख्या आपण पाहू निश्चितप्रमाणे. फलंदाज इथं बाद होईल दुसरी धाव घेत असताना आणि टोटल स्कोर जो आहे तो 64. किती 64 झाल्यात. 64 धावा झाल्यात. 65 धावा इथे बनवायच्या आहेत त्या सोमेश्वर संघाला. इथे परत एकदा माझ्यासाठी शिवसेनेचे मैदानी मुलूक तोप आमचे मार्गदर्शक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पहिल्या क्रमांकासाठी खूप मोठं योगदान आहे. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे 77,777 रुपये. ते आदरणीय शिवसेनेचे नेते वडगाव शहरी मतदारसंघ आणि नक्षराजे युवा मंच असणारे प्रोप्रायटर आदरणीय सूर्यकांत आप्पा निंबाळकर यांच्या वतीने आणि त्याचबरोबर प्रमोद शेठ काळे ज्यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकासाठी योगदान आहे 33,333. शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख माजी सरपंच PTPLचे विजेते आदरणीय प्रमोद शेठ काळे यांच्या वतीने परत एकदा माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मी त्यांचा शतशः ऋणी आहे. आपण सन्मान या ठिकाणी जे करणार आहोत या ठिकाणी आपण आलेल्या व्यक्तींचा मान सन्मान जो करणार आहोत. सुरुवातीलाच या ठिकाणी आदरणीय संदीप कदम सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी आदरणीय सूर्यकांत आपण निंबाळकर साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण संदीप कदम साहेबांना सन्मानित करायचं आहे. श्री 11 त्याचबरोबर एस्पायर कंपनी त्यानंतर आता टीम आहे सूरज दादा निंबाळकर लोहगाव. हा संघ ज्यांच्या आधिपत्याखाली खेळतो नेतृत्वाखाली खेळतो
त्या टीमचे असणारे कॅप्टन आहेत संदीप कदम सर. त्यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय आपले मार्गदर्शक सूर्यकांत आपण निंबाळकर यांच्या शुभ हस्ते आपण संदीप सरांना सन्मानित करतोय. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय सिंहगड करंडकाचे आयोजक आदरणीय महेश भाऊ शिंदे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी आदरणीय सरपंच माजी विभाग प्रमुख शिवसेना प्रमोद शेठ काळे साहेबांना विनंती करेल आपण महेश भाऊ शिंदे यांना सन्मानित करायचा आहे. त्यानंतर पुढचा सन्मान हेमंत उत्तेकर फिरकीचा माहीम हिरा यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय रमेश नाना निंबाळकर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण हेमंत उत्तेकर यांना सन्मानित करायचं आहे अशी मी आपल्याला विनंती करेन. त्यानंतर डावखुरे हाताचा फलंदाज पुणे टेनिस क्रिकेट सूरज गायकवाड यांचाही सन्मान आपण करतोय. मी आदरणीय गणेशजी खांदवे यांना विनंती करेल गणेश खांदवे साहेबांना. अरे बॅट्समन झाला बॅट्समन सोमेश्वर शिवा बॅट्समन पाठवा ताबडतोब. गणेशजी खांदवे यांना विनंती असेल आपण सूरजजी गायकवाड यांचा सन्मान करायचा आहे अशी मी आपल्याला विनंती करेल. बॉल चेक करा आणि बॉल घेऊन जा. जिंकण्यासाठी 65 धावा शिवाजी बनकर बनवायच्या आहेत. 65चं टार्गेट आहे. फलंदाज शिवाजी बनकर आणि सचिन दुरेकर ही जोडी या दरम्यान जी असणार आहे. टॉसला आपण निश्चितप्रमाणे जाणार आहोत. संदीप सर मी तुमच्याशी थोडीशी बातचीत करेन. हे मैदान तसं वास्तविक पाहता पुणे शहरातलं हे जे मैदान आहे पुण्यात एखादं मैदान अशा प्रकारचं पाहिजे पुणे सिटीमध्ये की जेणेकरून अजून एक चांगल्या प्रकारच्या क्रिकेटची स्पर्धा. महेश दादाच्या डोक्यात कदाचित ही कल्पना असेल की जर असं एखादं भव्यदिव्य मैदान जर आम्हाला सिंहगड करंडकासाठी उपलब्ध झालं तर अजून सिंहगड करंडकाचा बरोबर वाढेल. असं एक सुंदर असं मैदान आहे. काय वाटतं क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहून? सर जेव्हा मैदानात आलो तेव्हाच मी महेशला म्हटलं अरे ग्राउंड किती छान आहे आणि खेळपट्टी वगैरे खूपच छान आहे, खेळाडूंना खेळायला चांगलं आहे. पण त्याच्या खेळपट्टी तुम्ही असं जसं बोललं तर सिंहगड करंडक पण असंच आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन ज्याची अरेंजमेंट केलेली आहे बाउंड्रीच्या बाहेरची बाउंड्रीची किंवा बसण्यासाठी ज्या जागा केलेल्या आहेत त्या खूप अतिउत्तम आहेत. प्लेयर लोकांना उतरायला जागा वगैरे दोन्ही साईडला डकआउट केलेले आहेत. त्यास खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे ते. तुम्हाला वाटतं का एखादा सामना आपण पण खेळावा? सर कुठल्या क्रिकेटरला असं वाटत नाही की आपण खेळू नये म्हणून. काय वाटते सूरज दादाने जर एखादं नियोजन केलं तर कदाचित संदीप कदम यांचा संघ सुद्धा या स्पर्धेत म्हणजे एखादी क्रिकेटची स्पर्धा ज्यावेळेस खुल्या गटातली होईल त्यावेळेस अगदी संदीप कदम यांचा संघ जो आहे सूरज दादा निंबाळकर हाही कदाचित या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल आर.एस. खांदवे क्रिकेट ग्राउंडवरती. नियोजनाबद्दल निश्चितप्रमाणे चर्चा केली गेली. ही गाव चॅम्पियन क्रिकेटची स्पर्धा आहे. तुम्हाला वाटतं का या गाव चॅम्पियनच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आयकॉन आयडॉल हे असावेत? तुम्हाला काय वाटतं? सर आयकॉन आयडॉल असावेत की ते आपण नाही ठरवू शकत, त्या ग्रामीण भागातल्या लोकांना ठरवलं. कारण त्यांना काही ठिकाणी तुम्ही बघत असाल जिथं आयकॉन आयडॉल खेळतात ग्रामीण प्लेयरांना ते जास्त संधी देत नाहीत. पण एक चांगलं आयोजन आहे जेणेकरून आपल्या गावातील सर्व 11च्या 11 खेळाडूंना परफॉर्मन्स करता येईल आणि त्यातूनच खूप पुढचे पुणे टेनिस क्रिकेटमधले प्लेयर आपल्याला भेटतील. तर त्यांचं हे आयोजन खूपच छान आहे जिथं आयकॉन आयडॉल ठेवलेले नाही आहेत. तर थँक्यू सर. आपल्या समोर जोडले गेलेले संदीप कदम सर सूर्यदादा निंबाळकर स्पोर्ट्स फाउंडेशन लोहगाव संघाचे असणारे हे कॅप्टन आहेत आदरणीय संदीप कदम सर. थँक्यू सर, थँक्यू. इकडे सामना क्रमांक सुरू झालाय. चौथा त्यातला दुसरा डाव आणि पहिला चेंडू टाकलून झाल्यानंतर धापलकावरती धावसंख्या 1 आहे. बिनबाद एक. टॉससाठी टीम आलेल्या नाहीत दोन्ही पण. फुल टॉस बीमर आहे. चेंडू मात्र खूप दूरवरती आहे. त्या दरम्यान 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या आणि धापलक 3 ने पुढे जाईल. नो बॉल बीमर चेंडू. धापलक 4 धावा. इथे एक गोष्ट निश्चितप्रमाणे संदीप सर महेश भाऊ तुम्हाला दाखवून पाहता येईल. इथे नो बॉल पडला बजर लागला जातो. त्याच्यानंतर तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. हार्टबीट वाजले जातात आणि तिसऱ्या पंचांच्या निर्णयासाठी स्पेशली रेड लाईट ग्रीन लाईट इथं आपल्याला पाहायला मिळते.
इथे हा चेंडू या दरम्यान अतिशय सुरेख येताना आपल्याला अरे कॅप्टन चला चला कॅप्टन या प्लेइंग मध्ये काय बदल आहे का ते पण सांगा. अमर प्रतिष्ठान लोहगावचा राजा उत्तरेश्वर चेंडू पोचेल कव्हरला शिवाच्या बॅटमधून 4 रन चौकार आहे. थँक्यू. इथे टॉस करण्यासाठी बोला तुमच्या संघात काय बदल आहे. अमर प्रतिष्ठान सांगा ना मला लिखी तोंडी सांगा. ओम पवारच्या जागी अजय शर्मा हा बदल असणार आहे. इथे मात्र शिवाच्या बॅटमधून चेंडू पोहोचेल मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर 1/4 रन लगातार दुसरा चौका वाला चौका. थँक्यू. आले का दोन्ही संघाचे संघनायक या समोर या. अमर प्रतिष्ठान संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेला आहे सूरज बरोबर ना. आणि लोहगावचा राजा उत्तरेश्वर या संघाचा संघनायक निलेश दादा चला टॉस साठी. या दरम्यान गॅपमध्ये चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक धावेल धाबले की पुढे जाईल. धाबा फलकावरती धाबा संख्या आपण पाहतोय पहिलं षटक चालू असताना 13 धाबा धाबा फलकावरती आहे. टॉस साठी विनंती करेल आदरणीय संदीप कदम सर, महेश भाऊ शिंदे, हेमंत उत्तरेकर सर आणि सूरज गायकवाड 4 व्यक्तींनी विनंती असेल टॉस साठी आपण या ठिकाणी यायचे अशी मी आपल्याला विनंती करेन. गोलंदाज तयार उजव्या हाताने अगदी पंचांच्या उजव्या हाताला पार करून या दरम्यान चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. निखिल या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हर करतोय. चेंडूची फिकी सुरेख असेल आणि इथं मात्र काय घडलंय पहा. तिसऱ्या पंचाकडे निर्णय आहे. तिसऱ्या पंचाकडे निर्णय. रेड लाईट फलंदाज बाद. सचिन दुरेकरच्या रोपडा बसला एक जबरदस्त धक्का. धक्का क्रमांक पहिला. धाबरका धाव संख्या 14. लोहगावचा राजा उत्तरेश्वर संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अमर युवा प्रतिष्ठान संघाचं पहिल्यांदा क्षेत्ररक्षण असेल. ऐकलं शिवा नॉन ट्रॅकच्या बाजूला संकेत आणि गोलंदाज निखिल की कोण अनुराग. धाबराका धावसंख्या आपण पाहतोय जी आहे ती 14 धावा आहेत पहिल्या क्रमांकाच्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि इथं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज मार्कवरती येणार आहे. त्याचं नाव आहे अनुराग स्वाइन.
या दरम्यान चेंडू हवेत असेल. निखिल खूप दूरवरून चेंडूवरती आलाय. एक धाव धाबरेकरवरती धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या 15 धावा धाबा फलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. धाबरेकर धावसंख्या 15 धावा. एक गड्याच्या मोबाईल षटक क्रमांक दुसरं चालू असताना खोलपट्टा टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. संकेत याने जो खेळलाय लॉंगॉनला या दरम्यान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक धावेल धाबरेकडे पुढे जाईल. धाबरेकर धावा संख्या जी आहे ती 16 धावा एक गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना शांत प्रकारचं वातावरण आहे. वातावरण केव्हा अशांत केलं जाईल ते मात्र आपल्याला पाहायचंय उजवाताने. या दरम्यान परत एकदा बॅट चित्रकडे घेतली जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल तिथं एक धाव आली. धाबलक इकडे पुढे जाईल. प्रसन्ना त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय. धाबलक धावसंख्या इकडे पुढे जाईल. धाबलकवरती धावसंख्या 17 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरा चालू असताना 65 धावसंख्येचा पाठलाग आहे. 65चा टार्गेट या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळतोय. इथे चेंडू भन्नाट वेग परंतु इथे चेंडू उसळलाय. चेंडू वाईड. या दरम्यान भन्नाट वेग या दरम्यान अगदी आपण पाहतोय या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. चेंडू पोहोचले सीमारेषेच्या बाहेर धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचली जाईल. ती आता 22 धावा. चेंडू जसा समोर पडला गेला तसा संकेतच्या बॅटमधून जो काय चेंडू निघाला आणि बॅटचा आणि बॉलचा मिलाप होत असताना जो काय आवाज आला ना तो अतिशय महत्वाचा होता. त्या आवाजावरून कळलं गेलं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेरच पोहोचला जाणार. या दरम्यान परत एकदा चेंडू टॅप केला जाईल. धावबाची संधी. इथे मात्र संधी गमावली जाईल. चेंडू थोडासा अस्ताव्यस्त आहे. एक धावेल. धाबलक इकडे पुढे जाईल. धाबलक स्थिर आहे. धाबलक धावसंख्या 22 धावा आहेत. एक फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक दुसरा चालू असताना 65 धावसंख्येचा पाठलाग आहे. म्हणजे अजूनही 43 धावा दरम्यान ज्या बनवायच्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 25 चेंडू 43 धावा. गोलंदाज अनुराग. पंचवीस चेंडूमध्ये 43 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. तयार. इथे चेंडू परत एकदा उसळला जाईल आणि यावेळेस नो बॉल. कारण याच्या अगोदर एक वाईट दिला होता आणि एक वॉर्निंग दिली होती. त्याच्यानंतर चेंडू उसळला जाईल तर तो नो बॉल दिला जाईल. यानंतर परत एकदा चेंडू उसळला नो बॉल. हा शुभम. पुढचा चेंडू फ्री हिट असणारे धाबरेक वाढेल. संघाची धावसंख्या 23 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. पाव्या संकेत फ्री हिटच्या चेंडूचा कशा प्रकारे फायदा घेतोय.
खूप उंची घेतलेला चेंडू, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवर येण्याचा प्रयत्न करेल, इथे मात्र झेल तर झाला नाही. झेल झाला असता तर फलंदाज नाबाद असता, परंतु एक धावबाद करण्याची संधी पण राहिली असते. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा येतील, धाबले 2 ने पुढे जाईल. षटक क्रमांक 2 संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापळेकरवरती धावसंख्या 12.50च्या सरासरीने 1 बाद 25 धावा आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 24 आणि बनवायचे आहेत 10च्या सरासरीने 40 धावा. उजव्या हाताने या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा चेंडू सुरेख या दरम्यान अगदी पाहायला मिळालं. एक बाद 25 धावा आहेत. 23 चेंडू आणि 40 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कावरती आहे शिवम. परत एकदा भन्नाट वेग, चेंडू डाट समजू शकत नाहीये तो मात्र शिवाजी बनगर. जेल सुटला आणि चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर 4 रनचा होता. पंचाकडे अपील आणि शिवाजी बनगर बाद. धावसंख्या जी आहे ती इथे 29 धावा. 2 फलंदाज दरम्यान तो बाद आहे. तिसरं षटक चालू असताना नवीन फलंदाज शिवाजी वणगरच्या जागेवरती आपल्याला पाहिलं सुरेश खांदवे. अगोदरच्या सामन्यामध्ये या दोघांची फलंदाजी आपण खूप जबरदस्त पाहिली.
विजयाच्या दिशेने शिवतेज संघाच्या विरोधात कामगिरी करताना पाहायला मिळणारी ही जोडी आहे. अर्थात विजय मिळाला नाही, पण विजयाच्या दिशेने आगेकूच करताना संघ पाहायला मिळाला होता. भन्नाट वेग परत एकदा आपण पाहतोय. अचूक टप्प्याचा मारा, सुरेख प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपण पाहतोय. शिवम कुमार चांगल्या प्रकारचा मारा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे चेंडू पडल्यानंतर असं वाटतं की कदाचित चेंडू थांबून येईल. चेंडू पडल्यानंतर दुप्पट तिप्पट वेग सापडला जातो चेंडूला. फलंदाजाने बॅट उघडण्याच्या यष्टीरक्षक आता चेंडू विसरला जातोय. भन्नाट वेग आहे, जोरदार वेग आहे. एक काळ होता महेश भाऊ हेमंत उत्तेकर की या संदीप सर हा पिच टेनिस सर्वाधिक जास्त अख्ख्या भारतात जर कुठे खेळलं जात असेल तर त्याचं नाव लोहगाव. भारतात सर्वाधिक जास्त क्रिकेट हा पिचचं. व्हाईट बॉल धाबलेक वाढेल, संघाची धाबा 36. पण त्याच्यानंतर फुलपिच क्रिकेटची स्पर्धा ज्या सुरू झाल्यात की ज्याच्यामध्ये भवितव्य आहे, त्याच्यामुळे चांगले चांगले खेळाडू पाहायला मिळाले की ज्यांना हाफ पिच गोलंदाजी येत नव्हती पण फुलपिच गोलंदाजी येत होती. असे चांगले चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. त्यातलं हे एक नाव आहे जो आता गोलंदाजी करतोय, त्याचं नाव शिवम कुमार आहे. हाफ पिच मध्ये कधी या गोलंदाजाला आपण पाहिलं नव्हतं, पण फुलपिच मध्ये भन्नाट वेग आहे. शिवम कुमार उजव्या हाताने गोलंदाजीवरती तयार आहे. इथे मात्र चेंडू पोहोचला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण सुरेख असेल, चेंडूची फेकी लाच्या बाब आहे. त्या दरम्यान एक धावेल, धाबलेकडे पुढे जाईल. धाबलेकडे धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 31 धावा. 18 चेंडूमध्ये 31 झाल्यात. 18 चेंडूमध्ये 34 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 18 चेंडूत 34 धावा या दरम्यान अजूनही ज्या बनवायच्या आहेत. आपल्या समवेत संदीप कदम सर याच्या अगोदर जे होते, आता आपण थोडीशी बातचीत महेश सरांबरोबर सुद्धा करणार आहोत. महेश सर, आपलंही या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने मी मनपूर्वक स्वागत करेन. सिंहगड करंडकाचे असणारे आयोजक आहेत की ज्या सिंहगड करंडकाचं नाव उभ्या महाराष्ट्राच्या बाहेर भारताभर होताना पाहायला मिळतोय. 1,41,000 यावर्षीचं पहिलं प्राईज. आणि विशेष म्हणजे काय, यावर्षी ग्रामीण भागातील खेळाडूंनी पहिलं प्राईज मिळवलं. जागृती 11 डोंबिवली, जेडी, त्यानंतर कल्पेश या खेळाडूंनी त्या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त कामगिरी करत त्या स्पर्धेचा मान मिळाला. ग्रामीण भागातल्या खेळाडूंना पहिलं प्राइज मिळालं. सर, सिंहगड करंडकाचं आयोजन करत असताना तुम्ही कशा प्रकारचं नियोजन करता या स्पर्धेमध्ये, त्याच्याबद्दल थोडीशी आपण चर्चा करू. नक्कीच सर. आता जे उत्तरेश्वर करंडक चालू आहे तो जो सूर्यदादांनी केलेला आहे, ॲक्च्युली ह्याचं आणि सिंहगड करंडकाचं कम्पॅरिझन होऊ शकत नाही. कारण की इथलं नियोजन आणि आपलं नियोजन यात खूप फरक आहे. सूर्यदादांचं नियोजन खूपच चांगलं आहे, ग्राउंड चांगलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे बनवलेलं जे पॅव्हलियन वगैरे ते खूप चांगलं आहे. ॲक्च्युली मी इथं लेदरच्या मॅचेस खेळलो आहे. आम्ही तिकडनं शॉट मारल्यानंतर वरती बॉल आल्यानंतर बॉल आणायला तिकडनं यायला लागत होतं. पण आता असं वाटतं की इथनं डायरेक्ट खाली जाता येते. एवढं मस्त केलेलं आहे, कारण की इथं चान्सच नव्हता खाली जाण्याचा. पण खूप चांगलं केलेलं आहे, चांगलं नियोजन आहे. नाही, आपण कम्पेअर तर अजिबात करत नाही. ही क्रिकेटची स्पर्धा गाव चॅम्पियन आहे. ती क्रिकेटची स्पर्धा देश पातळीवरची आहे. त्याच्यामध्ये देशावरचं नेतृत्व करणारे खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळत असतात. या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये गाव चॅम्पियनच्या लढतीमध्ये इथले जे खेळाडू खेळत आहेत, इथल्या खेळाडूंकडे पाहून तुम्हाला काय वाटतं? नक्कीच सर. आता जर संदीप सर जसं बोलले की गावातले प्लेयर नक्कीच पुणे टेनिससाठी चांगले भेटू शकतात. जे आधी लोहगावमध्ये आयकॉनची टुर्नामेंट व्हायची, परंतु आयकॉन नसताना आत्ता जे लोकल प्लेयर खेळत आहेत त्यातून खरंच चांगले प्लेयर बाहेर निघतील आणि चांगला आपला प्लॅटफॉर्म भेटला आहे त्यांना. त्याच्यामुळे चांगले अजून क्रिकेटर चांगले भेटतील आपल्या पुणे टेनिस क्रिकेटसाठी. चला, थँक्यू. पलीकडची ड्रिंक ट्रॉली जी आहे, ड्रिंक ट्रॉली ती थोडीशी पाठीमागे घ्या. तिची काच चमकते, ती सावलीत घ्या. किंवा गाडी दिशा जरी बदलली गाडीची तरी चालेल. घ्या अजून थोडीशी पाठीमागे. जाईल का? सावलीत गाडी आली पाहिजे. ओके, थँक्यू.
1 रन शॉट. धाबाला धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा धाबालकवरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 32 32 वरती धाबालक. या दरम्यान आपण पाहतोय जमिनीला समांतर फटका जो खेळला गेला. एक धाव या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळेल. धाबाला धावसंख्या जी आहे ती आता 33 धावा आहे दोन गड्यांच्या बोबल्यात. 15 चेंडू 32 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मला कधी गोलंदाज जो आहे तो आहे निखिल जाधव. जबरदस्त कामगिरी निखिल जाधवची फलंदाजीमध्ये आपण पाहिली. आता गोलंदाजी करतोय. पंचाकडे हा चेंडू आपण पाहतोय थोडंसं हलकस अपील या दरम्यान जे पाहायला मिळालं होतं. चेंडू डॉट चेंडू निर्धाव असणार आहे. व्यासपीठामध्ये आपण पाहतोय आदरणीय आमचे माजी सरपंच माजी विभाग प्रमुख प्रमोद शेठ काळे उपस्थित आहेत. संदीप कदम सर आहेत, हेमंत उत्तेकर आहेत, महेश भाऊ शिंदे आहेत, सूरज गायकवाड आहेत. या स्पर्धेच्या आयोजक मंडळीमध्ये अगदी आपण पाहिलं आमचे निलेश दादा आहेत, सूरज दादा आहेत. हा चेंडू परत एकदा डॉट असेल. निखिल आपण पाहतो इथं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल तयार. उजव्या हाताने मारा करे. समोरच्या बाजूला फलंदाज आपल्याला जो पाहायला मिळतोय संकेत आहे. नॉन ट्रॅकच्या बाजूला सुरेश खांदवे. परत एकदा आपण पाहतोय चेंडू शरीरभेदक आपल्याला जो पाहायला मिळाला. इथे धाव घेण्याचा प्रयत्न असेल. इथे एक धाव आली. धाबलेक इकडे पुढे जाईल. धाबलेकवरती धावा संख्या षटक क्रमांक 34 संपले. 34 धावा आहेत आणि या षटकात धावा आल्यात फक्त 3 धावा. आणि आता उर्वरित चेंडू शिल्लक राहतील 12 आणि बनवायच्यात 31 धावा धाबलेकवरती ज्या बनवायच्यात. तसे व्यासपीठावरती आपण पाहतोय आमचे प्रमोद शेठ काळे माजी सरपंच आमचे रमेश नाना निंबाळकर आहेत. पण ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हा स्टेज पाहायला मिळतोय, हा सभामंडप आपल्याला जो पाहायला मिळतोय ते आदरणीय आमचे मंगेश यशवंत निंबाळकर प्रसिद्ध उद्योजक. त्याचबरोबर आदरणीय आमचे संतोष बाबासाहेब निंबाळकर उद्योजक. मी यांनाही धन्यवाद देईल की आपण या स्पर्धेला चांगल्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे. त्याबद्दल मी आपलं उत्तरेश्वर करंडकाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करेल. हार्दिक हार्दिक स्वागत करेल. 12 चेंडू 31 धावा. हो या दरम्यान पहा हा चेंडू अतिशय सुरेख. तारीफ करनी होगी इस गेंदबाज की. गेंदबाज है शिवम कुमार. वाह भाई वाह, बेहतरीन गेंद. अक्षरशः हार्दिक पांड्या बुमराह यांची आठवण करून देणार ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. व्यासपीठावरती महाराज आदरणीय आमचे ओमरामजी महाराज. या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळतं चेंडू कव्हर असेल. क्षेत्ररक्षण सुरेख आणि फिकी खराब. आणि काय घडलंय पहा. आंधळा मागतो 1 आणि देव देतो 5. बरोबर ना सर? 5 किती? थांबा. 5 आणि आता स्ट्राईकला नॉन स्ट्राईकचा फलंदाज येईल. 5 धावा आता चालेल. धावा धावसंख्या 39 आणि या 5 धावा टर्निंग पॉइंट ठरणार की नाही ते आपल्याला पाहिजे. इथे मात्र चेंडू मिड विकेटला झेल. या दरम्यान झालाय फलंदाज बाद सुरेश बाद.
तिसरा धक्का बसला जाईल. धापरेकर धावसंख्या जी आहे ती 3 बाद 39 धावा आहेत. शेवटचे 9 चेंडू बाकी आहेत आणि 26 धावा बनवायच्या आहेत. चला बॅट्समन थोडी घाई करा. नवीन फलंदाज आदित्य वाघमारे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया आदित्य काय करमत करेल मैदानाच्या आतमध्ये. सुरेश तर बाद झालाय. दुसऱ्या बाजूने आमचे मंगेजी निंबाळकर जे त्यांनीच बांधलेल्या सभामंडपामध्ये जे आनंद रमेश नाना, विशेष म्हणजे काय ते का आनंद घेत आहेत ते पाहतायत की मी दिलेला सभामंडप हा व्यवस्थित आहे की नाही, त्याच्यामध्ये ऊन लागलं जातंय का, थंडगार वातावरण आहे का, जे फॅन लावले गेले त्याच्यातून थंडगार हवा येते का, व्यासपीठ कसं आहे, ही सगळी गोष्ट पाहिली जाते. म्हणून खास व्यासपीठावरती उपस्थित आहे, स्वतःहून पाहणी करतात आणि हे पाहिलं पाहिजे. धाबराका धावसंख्या आपण पाहू 39 धावा आहेत. 9 चेंडू 26 धावा. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 1 धावेल. धाबराका धावसंख्या 41. गोलंदाज मार्गावरती तयार असेल. परत एकदा शिवम कुमार. इथे मात्र आपण पाहतोय परत एकदा संकेतच्या पाठमधून चेंडू पोचला जायला लॉंग दिशेने क्षेत्ररक्षण थोडंसं हंबल होतोय तिथे क्षेत्ररक्षक. त्या दरम्यान आपण पाहतोय 1 धावेल. धाबलेग इकडे पुढे जाईल. धाबा फलकावरती धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 42 धावा. 6 चेंडू बाकी आहेत. 23 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू 23. शेवटचे 6 चेंडू आणि 23 धावा. काल संदीप सर या मैदानावरती एक सामना झाला होता काल संध्याकाळच्या सत्रामध्ये. तो सामना खंडेराया स्पोर्ट्स क्लब विरुद्ध सुवर्ण युग असा मात्र एक सामना झाला होता आणि त्या शेवटच्या सामन्यात काल 6 चेंडूमध्ये 24 पाहिजे होत्या. 6 चेंडू 24, 3 चेंडू 14, 2 चेंडू 10, 1 चेंडू 6 झाल्या. इथे मात्र पहिला चेंडू मिड विकेटला पोहोचला जाईल. खूप दूरवरचा षटकार, छत्रपतींचा छावा. इथे मिळते 6 धावा. धाबराका धावसंख्या आपण पाहू षटकाराची पण वाढेल. 48 धावा आहेत. समीकरण बदललं जाईल. शेवटचे 5 चेंडू आणि 17 धावा. बॉल द्या. बॉल आहे की तिकडे नाही सर? राज सर खूप लांब गेलाय. चला एक दुसरा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये देऊया. शेवटचे 5 चेंडू या दरम्यान अजूनही जे बाकी असतील 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी या दरम्यान ज्या बनवायच्या त्या 17 धावा आहेत. गोलंदाजी कधी गोलंदाज जो आहे तो अनुराग स्वैन.
अनुराग स्वाईन आपण पाहतो तो गोलंदाजी मार्क करते. शेवटचे चेंडू शिल्लक 5 बनवायच्या 17 धावा. गोलंदाज तयार. सामना रंगात अवस्थेत आपण पाहतोय. हो खोलवर टप्प्याचा दरम्यान अगदी आपल्याला जो चेंडू पाहायला मिळाला. एक धाव आली. दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न केला गेला नाही. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या 16 धावा. 4 चेंडू आणि 16 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. सामना खूप रंगतदार अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 16 धावा. 6 चेंडू 23 होत्या. एक षटकार आला. 5 चेंडू 17 होत्या. तिथे एक यॉर्क पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. एक सिंगल आली. शेवटच्या 4 चेंडूमध्ये बनवायच्या 16 धावा. जिंकण्यासाठी लक्ष जे आहे आणि इथे मात्र झेल सुटलाय. आदित्यला मिळालेले हे जीवदान. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत 3 आणि बनवायच्यात 15 धावा. 3 चेंडू 15. अर्धशतक संघाचं पूर्ण झाले. 50 धावा धावा फलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50 धावा आहेत. 3 चेंडू 15. या चेंडूवरती बरंच काही भविष्य अवलंबून आहे. इथे मात्र आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू पोहोचला गेला. अगदी शॉर्ट टर्मच्या दिशेने क्षेत्ररक्षण सुरेख असेल. तिथे एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न या दरम्यान अगदी केला गेला आणि पा इथं संकेतला परतावा लागेल. आदित्य वाघमारेला थँक्यू. मला वाटतं क्रॉस झालं नव्हतं त्यामुळे आदित्यला परतावा लागले. तर आदित्य जाग्यावरती नवीन फलंदाज क्या नाम प्रदीप हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संकेत नॉन ट्रॅकच्या बाजूला असेल. शेवटचे 2 चेंडू आणि 14 धावा. जर कुठल्या प्रकारचा वाईट बॉल नो बॉल जर पडला नाही तर शेवटचे 2 चेंडू आणि बनवायचे 14 धावा. दोन चेंडू आणि 14 धावा. अनुराग आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सोमेश्वर संघ इथे 2 षटकार जरी मारले गेले तरी विजय लांबला गेलाय. पण या दरम्यान आपण पाहतोय समोरच्या बाजूला चेंडू अडवलाय. क्या बात आहे. क्षेत्ररक्षण सुरेख. 3 धावा संघासाठी वाचवल्या जातील. अनिकेत गावडे जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय. शेवटचा 1 चेंडू आणि बनवायचे आहेत 13 धावा. 1 चेंडू आणि 13. गोलंदाज तयार. इथे मात्र फुलटॉस चेंडू. इथे फलंदाज बाद आणि 12 धाव संख्येने आज सामना जिंकलाय तो उत्तरेश्वर स्पोर्ट्स या संघाने. अभिनंदन. दोन्ही सामन्यात ई गटामधून सोमेश्वर संघाला दोन्ही सामन्यामध्ये आता पराभव स्वीकारावा लागलेला आहे. पहिल्या सामन्यात शिवतेज संघाविरुद्ध आता सोमेश्वर स्पोर्ट्सच्या संघाच्या विरोधात मात्र या ठिकाणी अगदी हा चला लाईनअप करून सेकंड आपण करत असतो. सोमेश्वर टीम चला. सोमेश्वर टीमला विनंती आहे. सोमेश्वर स्पोर्ट्स आपण लाईनअप करा आणि सेकंड करायला चला. मॅन ऑफ द मॅच कोण असेल? जिस खिलाड़ी के
खेलने के बावजूद जिस खिलाड़ी ने सभी दर्शकों का जीत लिया दिल, जिसका नाम है निखिल। मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी परत एकदा संदीप कदम सर असतील, त्याचबरोबर आदरणीय महेश भाऊ शिंदे, हेमंत उत्तेकर आणि त्याचबरोबर आदरणीय आमचे सूरजजी गायकवाड यांना विनंती असेल, हा पलीकडच्या बाजूला सेरेमनी बॉक्स मध्ये आपण